स्कूल, कारण की छोट्याचं ॲडमिशन घ्यायची होती आम्हाला आणि मॉर्निंग बॅच फुल झाली होती आणि इव्हिनिंग बॅचमध्ये आम्हाला टाकायचं नव्हतं त्याला प्ले ग्रुपमध्ये. मग आम्ही दुसरी स्कूल बघितली आणि त्या स्कूलमध्ये टीचिंग वगैरे तर नव्हतंच व्यवस्थित एवढं पण, आणि फक्त व्हिडिओ शूट करणार, फोटो काढणार, म्हणजे त्याची ग्रोथ झालीच आहे तिथं आम्हाला. मग आम्ही परत नर्सरीमध्ये त्याला इथे टाकलं आणि खरंच खूप छान ग्रोथ झाली त्याची. म्हणजे तो बोलायला पण लागला, टिफिन पण थोडाफार खातो वगैरे आता, आणि अभ्यासामध्ये पण खूप छान आहे. तर थँक्यू स्कूल. माझं हे कंटिन्युअस म्हणजे 5वं वर्ष आहे. म्हणजे आधी सियापेक्षा मोठा भाऊ होता ना, तो इकडे होता, तर तेव्हा ऑनलाईन 1 वर्ष ऑनलाईन केलं. पूजा टीचर होते. 2nd वर्ष मग वैशाली टीचर. मग तेव्हा ऑफलाईन होतं, कोरोना जे संपला होता. त्यानंतर हिला टाकलं नर्सरी, ज्युनियर, सिनियर. पण 5 वर्षात जे ऑब्झर्वेशन आहे ना, जे कल्याणी टीचर मध्ये पाहिलं ना, त्या कुठल्याच टीचर मध्ये नाही. जे छोट्या छोट्या गोष्टी पॉइंट आउट करतात ना, ते खरंच म्हणजे शब्दच नाही त्यासाठी. आणि बाकीचे म्हणजे सगळेच करतात मनापासून, पण जे तुम्ही पॉइंट आउट करताना जे कुठे कमी पडतं ते पर्सनली सांगता ना तुम्ही, ते म्हणजे खरंच खूप म्हणजे त्यावर फोकस करता येतं पोरांना. नाहीतर मग कसं हे नाही आलं दिलं सोडून, मग ते पुढे येतच नाही. असं गोष्टी पॅरेंट्सला पण माहित नसतात, तुमच्याकडून कळतं. थँक्यू तुम्हाला. तुम्हाला काही शब्दच नाहीये की तुम्हाला कसं थँक्यू म्हणायचं. मला असं झालेलं. थँक्यू म्हणजे थँक्यू पेक्षा पण ना एक जबाबदारी वाढतं की जर मला पॅरेंट्सनी माझ्याकडून एवढं एक्सपेक्ट करताना, तर आय शुड बी मोर रिस्पॉन्सिबल फॉर नेक्स्ट बॅच. आणि मला हे वाटतं की एवढ्या वेळात तुम्ही एवढ्या ऍक्टिव्हिटीज प्लस स्टडी आणि एवढं कसं मॅनेज करता तुम्ही? थोडासा वेळ असतो, 2.5 तास 3 तास स्कूल आहे, पण त्याच्यामध्ये क्वालिटी टीचिंग अलॉंग विथ अदर ऍक्टिव्हिटी पण खूप छान प्रकारे घेते. टीचिंग तर खूपच छान वाटलं मला तर एकदा. सिलेबस वगैरे खूप छान आहे, म्हणजे नाहीये, सिलेबस पण खूप छान आहे. इथून म्हणजे आपण ऍक्च्युली म्हणजे मर्ज केलाय ना सिलेबस. इथून तुम्ही ICSE बोर्ड घ्या, CBSE घ्या, स्टेट बोर्ड घ्या, मुलांचा कुठलाही इंटरव्ह्यू ते क्रॅक करू शकतात. म्हणजे आपण असाच सिलेबस सेट केलेला आहे. आता काल दिले ना शिक्षा एंट्रन्स मध्ये एंट्रन्स त्याने पूर्ण सोडवलं, पूर्ण करेक्ट आले त्याचे. काल दिले क्लाराला आणि युरिका म्हणून आहे ना, युरिका पूर्ण इंग्लिश बोलला तो. आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं की हा इंग्लिश बोलू शकतो. पूर्ण स्वतःचं इंट्रोडक्शन स्वतः दिले त्याने इंग्लिशमध्ये. परत स्कूल नेम, ॲड्रेस त्याने कधी घरी मला सांगितलं नाही. ॲड्रेस सांगितला, फोनवर मी शिकवलं नाही त्याला. मग पूर्ण इंट्रोडक्शन स्वतःहून इंग्लिशमध्ये दिलं. खूप छान वाटलं. त्याच्या पप्पांना तर छान वाटलं. मला थोडं माहिती होतं की याला इंग्लिश येतं, हिंदी वाचता येतं. मुळात म्हणजे मी पेपर देते आता, न्यूजपेपर हेडलाईन तर वाच म्हणून तो वाचतो. छान वाटलं काल. थँक्यू टीचर. म्हणजे थँक्यू बोलण्यापेक्षा खूप काय केले तुम्ही. खूप काय केलंय. पोरांचं तर राहिलं बाजूला, पण पॅरेंट्सला पण एवढी ऑपॉर्च्युनिटी मिळते, एवढं एन्जॉय करायला मिळतं की खरंच खूप छान. थँक्यू तुम्हाला, स्पेशल थँक्यू. थँक्यू.